हॅलो मित्रांनो, आज मी निघाली लग्नाला जायसाठी। सर्वात आधी आली मी रेल्वे स्टेशनला। ट्रेन काही येतच नव्हती, मग ट्रेन मध्ये बसली आणि बाय बाय केली आणि उतरली मी गोंगलीच्या रेल्वे स्टेशनवर। इथून आम्हाला जायचं होतं घटेगावला, तर रस्ते मस्तच खराब होते, मला तर मस्त झटके लागत होते। मग हा बाय वे का बापू वे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं, मस्त हसते हो ना। गावाकडचं व्ह्यू बघत बघत पोहोचलो आम्ही घटेगावला। आल्याबरोबर मेहंदी काढून घेतली, मी कशी पण काढते, मला कोणीच काढून देणारे नव्हते। मग हे बाबाजी बघा ना, मिठाच्या पुड्यातून तंबाखू चुना खात होते। मला वाटलं हे मीठ का बरं खातायत। मग हा बापू बघा ना, याला तर सायकलच नव्हती पेलत, याच्या तर डबल सायकलच होते। मग या बापूला पण घेऊन जात होता, पडते म्हटलं समोर जाऊन पडलेच ते। मग मला गमत नव्हतं, भूक पण लागली होती, तर आम्ही वेपच घ्यायला आलो। या काकाजीला कोणता महिना आहे सांगा बरं कमेंट मध्ये नक्की। खाजा खुसकुला बघून तर मस्त लहानपणाची आठवण येऊन गेली। खाजा घेऊन गेली तर घराकडे, हा बापू बॉल खेळत होते आणि माझ्या फोनवरच मारला बॉल, माझा फोन तर खालीच पडून गेला। मग हे दोघं मस्त बॉल खेळत होते। त्यानंतर मग नवरीबाई पण येऊन गेली, तिला हिरवा चुडा वगैरे लावून दिली। मला मस्त भूक लागली, हळद होत बसन म्हटलं आधी जेवण करून घेते। जेवण गेलं सोडून, पण मातीचीच मस्त सुंदर वास येत होती, मातीच खाऊशी वाटत होती। मग ह्या बाईला बघा ना, डोक्यावरची बिंदी तर गळ्यातच घालून घेतली बाप्पा, मला तर काही समजलंच नाही। मग हा बापू माझ्या भावाला खिचत होता डान्स करायसाठी, माझ्या भावाने त्याच्या पॅन्टचा नाडच खिचून टाकला बाप्पा। बरं झाला पॅन्ट गिंट नाही सुटला तर। मग ही पण मला डान्स करायला बोलवत होती, मग मी तर मस्त हळदच लावून घेतली बाप्पा, गोरी दिसली पाहिजे लग्नात, त्याच्यासाठी एवढं भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय।